मैदान फार कमी पाहायला मिळतात आणि त्यापैकी हे मैदान मग मैदानामध्ये लेवलिंग असेल किंवा त्याच वेळेला लॉनचं काम असेल किंवा सर्व क्रीडा रसिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असेल आणि या ठिकाणी परमनंट व्यासपीठ असेल अशा प्रत्येक गोष्टी अगदी नीटनेटकं आयोजन हे जितेंद्र दादा आणि सन्मान्य अनंत गुंजे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वेळेला खानाव ग्रामस्थांचा सुद्धा या ठिकाणी चांगला सपोर्ट आहे, चांगली मेहनत आहे आणि आज आपण पाहतोय तब्बल 6वं पर्व हे आज या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख अप्रतिम खेळ मात्र झाला आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना हा मैदानामध्ये सुरू आहे. विसीएन कुरुल म्हणजेच विपुल केबल नेटवर्क कुरुळ विरुद्ध जे हनुमान घोटवडे. प्रशांत मोहरे या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेला आहे आणि पहिल्या दोन चेंडूवरती आपण पाहिलं ना तर काही बॅटिंग केले बॅट्समन अंकुर न कारण 2 चौकार मात्र आलेले आहेत आणि तदनंतर या ठिकाणी चांगली वापसी पाहायला मिळते. पुण्याच्या आपण पाहतो ओळ्या मैदानाच्या दिशेनं पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु अंतिम क्षणाला मात्र चेंडू वन बाउन्स जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवरती सिंगल मात्र कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 9 धावा. तर घोटवडे संघांच्या फलंदाजाला या ठिकाणी संधी आहे जो षटकारांची हॅट्रिक करणार आहे. याला हर्षदकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि जयवंतकडून या ठिकाणून 1000 रुपयाचं पारितोषिक असं 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर चांगली सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. या स्पर्धेचा आपण एकंदरीत विचार केला तर प्रथम क्रमांक 1,50,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 70,000 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 40,000 आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक 40,000 आणि आकर्षक चषक अशी प्रथमच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर या पंचक्रोशीमध्ये या एरियामध्ये 3 लाखाची स्पर्धा आज या मैदानामध्ये आपण पाहतोय आणि उद्या या मॅच सामन्यांमध्ये कोणता संघ विजयी ठरणार आहे, कोणता संघ या ठिकाणी उपविजेता ठरणार आहे हा मात्र आपल्याला उद्या समजणार आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु कार्पेट सहारे चेंडू खेळून काढलेला आहे. मिडॉम क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत एकच धाव फक्त पाहायला मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाणार आहे ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. 10 अंक म्हटलं की नक्कीच आठवण होते मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संघासाठी चांगलं योगदान दिलं. शतकांचं षटक सुद्धा त्याच्या माध्यमातून करण्यात आलं आणि वारंवार आपला संघ ज्या वेळेला संकटामध्ये होता त्या संकटामधून नेहमीच बाहेर काढण्याचं काम हे मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणून म्हटलेला आहे आज त्याची मात्र आठवण होत आहे कारण आपण पाहिलं तर 10 धावा या फलकावरती आलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आलेले आहेत. अजूनही 3 षटक येणं बाकी आहेत. विसीएन कुरुल संघ चला पीपीएफ कुरुळ आणि बापदेव बेरसे या दोन्ही संघांच्या 12 खेळाडूंची लिस्ट मात्र संघनायकांनी द्यायची आहे. पीपीएफ कुरुल विरुद्ध बापदेव बेरसे आणि सर्व संघांनी लिस्ट द्यायची. लक्षात घ्या अभय स्पोर्ट कुंट्यांची गोटी ओमसाई सराई माफ करा या ठिकाणी हे सामने उद्या आहेत. जे ओपन मधले आपले आयपीएल फॉर्मॅट मधले जे संघ आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण आपली लिस्ट मात्र द्यायची आहे. अभिनव वेलवली अंशुमन 11 आवास नाकवा स्पोर्ट व साखर मोरिया ताजपूर एनएससी खानाव तदनंतर कुलस्वामिनी 11 बेलोशी आणि विनेश स्टार भेडसे आणि राज 11 मल्याण या सर्व संघांना विनंती करतोय आपण डिसाईड करायचं ते आपल्या संघामध्ये कोणते खेळाडू खेळणार आहेत त्यांची लिस्ट आमच्या यूट्यूबच्या टीमकडे सबमिट करायची. लक्षात घ्या प्रत्येक संघासाठी ही सूचना आहे.
तर मित्रांनो, या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी अर्थात HPCL प्लांटचे सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करतो या ठिकाणी सन्मान्य जितेंद्र दादा या स्पर्धेचा शिल्पकार आपल्या शुभस्ते या ठिकाणी यथोचित यथायोग्य सकपाळ साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ना तर आपल्या दैनंदिन जीवनामधून वेळ काढून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच हा जो व्यासपीठ आहे तो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच एक सुशोभित झालेला आहे. आणि त्यापैकी या ठिकाणी सत्कारमूर्ती आपण पाहतोय HPCL प्लांटचे सन्माननीय सकपाळ साहेब हे मात्र उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी आणि समालोचकांच्या वतीनं सहर्ष आणि हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. तदनंतर या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय हेमंत म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करतो जितेंद्र दादा आपल्या सन्मान निलेश गोंधळे आपल्या शुभस्ते या ठिकाणी हेमंतजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. निलेशजी गोंधळे म्हणजेच अर्थात जितेंद्र यांचे सख्खे भाऊ आणि त्यांच्या शुभस्ते आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय हेमंतजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो थांबवायच्या नाहीयेत, कारण समोरच्या व्यक्तीचा स्वागत करण्यासाठी सन्मान करण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा असावा लागतो. तर प्रत्येकाने टाळ्यांचे या ठिकाणी कंजूसपणा करायचा नाहीये. तिसरे आमचे सत्कारमूर्ती आहेत या ठिकाणी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजेच सन्माननीय रुपेशजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर जितेंद्र दादा मी विनंती करतो की आपल्या शुभस्ते या ठिकाणी सन्माननीय रुपेशजी पाटील हे मात्र आले, त्यांचा सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. या ठिकाणी आदरणीय रुपेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय परशुरामजी पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. सन्माननीय बालकृष्ण टोपले आपल्या शुभस्ते या ठिकाणी उपस्थित आमचे सत्कारमूर्ती सन्माननीय परशुरामजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आपल्या वेलवली संघाला सातत्याने त्यांच्या माध्यमातून सपोर्ट असतो, खानाव संघाला त्यांच्या माध्यमातून सपोर्ट असतो. आणि खरं तर पाहिलं तर प्रत्येक कुठेही कार्य किंवा कार्यक्रम असू द्या त्या प्रत्येक कार्य आणि कार्यक्रमाला ते नेहमीच उपस्थित असतात. असे आपले सर्वांचे लाडके ते म्हणजे सन्माननीय परशुरामजी पाटील. तर वळूयात आपण मैदानाच्या दिशेनं. जर मैदानावरती आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे आणि घोटवडे संघाची तडाखेबंद तुफानी फलंदाजी आपण पाहतोय. कारण पाहिल्यानंतर या षटकामध्ये नक्कीच पहिले 4 चेंडू अप्रतिम टाकले होते, परंतु 5व्या चेंडूवरती एक षटकार आल्यानंतर धावसंख्येला एक चांगला आकार आलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली ना तर 17 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालेला आहे. या खानावर जर मैदानाचा आपण विचार केला तर या मैदानावरती कालच्या दिवसाला 50 ते 60 धावा सुद्धा झालेल्या आहेत. किंबहुना या जर पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना विघ्नार्थ खारीपाडा संघानं 60 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. म्हणजेच या जर मैदानाचा आपण ॲव्हरेजली स्कोर बघितला तर 50 ते 60 याच्यामध्ये होत आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टीनं या फलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये मित्र म्हणेन पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत मोरेने 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी केली गोलंदाज प्रसाद म्हात्रेने, ज्याने आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये किंवा या सत्रामध्ये आपली पकड मजबूत करण्याचा किंवा आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं अर्थात आपण पाहतोय प्रसाद आणि प्रशांतच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आकाश. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विखुरलेलं दिसणार आहे. ऑन साईडला एक लॉंगॉन आहे, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. पुढील चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आकाश खोलवर टप्प्यातला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने कोण काढलेला आहे. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण केलेले आहेत
आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय प्रत्येक संघ संघर्ष करतोय, कारण त्यांना माहिती आहे 3 लाखाची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल ना तर संघर्ष फार महत्त्वाचा आहे. कारण या मॅचमध्ये आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं अतिशय सुरेख अप्रतिम आणि बहारदार खेळ मात्र झालेला आहे आणि त्याच प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, जरूर चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, त्या ठिकाणी चांगले प्रयत्न केले परंतु अंतिम क्षणाला झेल तर मात्र सुटलेला आहे. 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवणार आहे, ते म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. एक गडी मात्र महत्त्वपूर्ण या ठिकाणी रितेश बाधून तंबूत परवला, ज्याने आपल्या संघासाठी फक्त 1 धावेचं योगदान दिलं. परंतु तदनंतर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी अंकुर आणि मनीष यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते, कारण समोरचा संघ तितका चांगला आहे. विचन कुरुल संघाकडे तिकडे चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 ते 60 धावा कराव्या लागतील. पुढील चेंडू आपण पाहतोय आकाश रायटम ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज या ठिकाणी अजूनही तैनात आहे सलामीचा, तो म्हणजेच अंकुर, ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार सुद्धा बघितले आणि आतापर्यंत आपल्या संघासाठी जवळपास 14 धावेचं योगदान. हा चेंडू सुद्धा हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी 22 स्वरूपात 1 धाव मात्र पाहायला मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 22 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर विघ्नात खारीकपाडा हा संघ विजयी झालेला आहे आणि या मॅचमध्ये आपण पाहूया कोणता संघ विजयी होणार आहे. विसियन कुरुड की जी हनुमान घोटवडे. घोटवडे संघाचा सुद्धा आपण फॉर्म पाहिला तर नक्कीच या सीझनमध्ये जबरदस्त आहे आणि विसियन कुरुड संघाचा आपण विचार केला तर मित्रांनो आपल्या ग्रामीण क्रिकेट पुरताच मर्यादित नाही आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही व्यावसायिक क्रिकेट जरी असेल तर त्या ठिकाणी नक्कीच विसियन कुरुड संघ हा सातत्याने जात असतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि भरपूर मैदानांचा सुद्धा अनुभव आहे. या मैदानावरती सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक फायनल सुद्धा त्यांच्या नावावरती झालेली आहे विसियन कुरुडच्या माध्यमातून, त्याच्यामुळे नक्कीच या मैदानाचा सर्व आराखडा किंवा या मैदानाचा सर्व एरियाज त्यांना माहीत आहेत. आणि हा मात्र पंचांच्या माध्यमातून ज्याला आपण मृत चेंडू डेड चेंडू म्हणून घोषित करतो तो मात्र घोषित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण संपूर्ण जगभर दाखवलं जातंय. अर्थात यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु आपण पाहिलं ना तर या ठिकाणी पंचांकडे दाद मागितलेली आहे, परंतु पिचिंग आपण पाहिले तर मिडलला झाली आणि तदनंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने गेला आणि पंचांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारी अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मागे खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका जबरदस्त ऑफलातून हा जातोय मात्र सीमारेषेच्या बाहेर. इन्फ्रा मार्केट षटकार. कमॉन डीजे. मित्रांनो वर्षानंतर आपल्या जितेंद्र दादा याच्यावरती सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं गाणं पाहायला मिळणार आहे, कारण त्याची कीर्ती किंवा त्याचं कार्य सुद्धा त्याच लेवलचं आहे. मित्रांनो अशा पद्धतीचं हे आयोजन करणं फार सोपं नसतं, कारण बारीक बारीक गोष्टींचा फार विचार करावा लागतो आणि नीटनेटकं आयोजन आणि तब्बल 6वं पर्व हे आज या ठिकाणी सुरू आहे. वयात मैदानाच्या दिशेने या ठिकाणी षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज आकाश. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय इन्फ्रा मार्केट चौकार. योगेश काय गाणं आपण प्ले केलं तर रायगड आणि ठाणे या दोनही जिल्ह्यातील जे तारे सितारे आहेत ना, जे नामांकित खेळाडू आहेत, त्या आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत आणि तेच पाहण्यासाठी आपण पाहतोय अगदी तुडुंब गर्दी, जनसमुदाय जनसागर आपण पाहतो या ठिकाणी पाहायला मिळत आहे
आणि आज मात्र या ठिकाणी पाहिलं तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 32 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 षटकांची सांगता झालेली आहे आणि आता मात्र या सत्रातील अंतिम एक षटकाचा खेळ बाकी आहे. तर सन्मान्य जयवंत खंडागळे यांच्याकडून मनीषसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते नंतर घेऊन जायचं आहे. तर आकाशने आपल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला, थोडासा महागडा ठरला कारण या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौका सुद्धा खर्च केल्या. तर अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहिलात ना तर या ठिकाणी दिवेश. अंतिम षटक आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असणारा सामना विपुल केबल नेटवर्क कुरुळ विरुद्ध जे हनुमान घोटवडे या दोन्ही संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा संघर्ष पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा 10 फक्त खर्च केल्या गोलंदाज प्रशांतनं, दुसऱ्या षटकामध्ये अर्थात प्रसादने 7 धावा आणि या षटकामध्ये अर्थात तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा, अशा एकंदरीत 32 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम षटक आहे, या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा या मात्र घ्याव्याच लागतील तरच जय हनुमान घोटवडे संघ या स्पर्धेमध्ये आपली एक स्थिती आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकेल. कारण विसेन कुरुल संघामध्ये नामांकित खेळाडू आहेत, बरेच खेळाडू आहेत ते मात्र ज्येष्ठ आहेत आणि काही खेळाडू तरुण आहेत आणि प्रत्येकाच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला दर्जेदार क्रिकेट हा मात्र पाहायला मिळत असतो. तर त्या प्रकारचा खेळ नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर येणारे 6 चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला फलंदाज अजूनही तैनात, म्हणजेच अंकुर. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न डीप पॉईंटमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॅट्समन आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट करतो या बॉलवरती आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत 33 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 33 म्हटलं की नक्कीच सर्व क्रीडा रसिकांना माहीतच आहे. हार्दिक पांड्या याची मात्र आठवण होते कारण आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक स्फोटक फलंदाज किंवा त्याच वेळेला असे कित्येक ज्या मॅचेस असतात त्या मॅचमध्ये फार कठीण समीकरण असतं, ते समीकरण सोपं करत असतो आणि आपल्या भारतीय संघाला नेहमीच सातत्याने विजय प्राप्त करून दिलेले आहेत. तर मी विनंती करत आहे PPF कुरुल विरुद्ध बापदेव बेरसे दोन्ही संघांच्या संघनायकास विनंती करते आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी नेहमीच म्हणत असतो की या जमान्यामध्ये दानशूर व्यक्तींची संख्या फार कमी आहे आणि त्यापैकी जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणं आमचं कर्तव्य समजतो. तर त्यापैकी एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी इम्प्रेशन मेन्सवेअर यांच्या माध्यमातून टी-शर्ट देण्यात आलेली आहेत, असे त्यांचे मालक सुमित ठाकूर. आदरणीय सुमित ठाकूर आपण कुठेही असाल तर आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. इम्प्रेशन मेन्सवेअर ज्यांचं शॉप अलिबागमध्ये आहे आणि आज मात्र ते या ठिकाणी आलेले आहेत. तर मी या मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दिवेशने काही गोलंदाजी केली कारण पहिल्या 2 चेंडूमागे फक्त सिंगल खर्च केलेली आहे आणि आता पाहिलं तर 34 धावा या धावफलकावरती आलेली आहेत. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील आणि ते म्हटलं जातं ना की रिव्हर्स स्वीप खेळत असताना लागला तर घात नाही तर बरबाद. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज सलामीचा अंकुर एक सेट फलंदाज बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि आता मात्र क्वाड बिहाइंड द विकेट. फलंदाज सुयोग बॅक टू द पवेलियन.
बापदेव कुरुळ विरुद्ध प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ या दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी ही लढत असणार आहे. बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये येतोय रोशन. पहिल्या 4 चेंडू मागे दिवेशचं कौतुक करावं लागेल, कारण अंतिम षटकामध्ये असं वाटलं होतं की घोटवडे संघ आक्रमण करेल, घोटवडे संघ अटॅक करेल गोलंदाजावरती, परंतु त्यावेळेला आपण पाहिलं तर चित्र उलटं पाहायला मिळते. गोलंदाजांनी फलंदाजावरती अटॅक केलेला आहे, कारण पहिल्या 4 चेंडू मागे पाहिलं ना तर मंडळी 2 धावा फक्त खर्च केल्यात. येणारे 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे, पण पाहिलं तर दिवेश अंतिम षटक यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर. कार्पेट सहारे चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक फेक करेल तो, पण दुसरीचा प्रयत्न केला जरूर, परंतु म्हणतात ना की तो आय कॉन्टॅक्ट किंवा जो कॉल असतो तो मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये नव्हता. आणि पाहिलं तर या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. रनआउट स्वरूपात बाद होतोय फलंदाज. या ठिकाणी रोशन बाद झालेला नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतो. या ठिकाणी आलेला आहे आदेश. आदेश ज्याला आपण लाडाने लाडू असं संबोधतो, तो आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. आणि आज आपला संघ पाहिला तर नक्कीच थोडासा बॅकफुटवरती आहे. या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 35 लागते धावफलकावरती. गोलंदाज दिवेश याचा मात्र हे अंतिम षटक मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू यावेळेला मोठा फटका आणि जबरदस्त अफलातून बॅट्समन मनीषच्या बॅटमधून येतोय जबरदस्त इन्फ्रा मार्केट षटकार. ठाकूर आपण लगेच वरती यायचं आहे, कारण आपल्या माध्यमातून सुद्धा या मंडळासाठी आपण चांगलं योगदान दिलेले आहात. इम्प्रेशन मेन्स वेअर यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट देण्यात आलेली आहेत. त्यांचे अर्थात आपण पाहतोय इम्प्रेशन मेन्स वेअरचे मालक सन्माननीय आदरणीय सुमितजी ठाकूर हे मात्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच सन्मान्य चंद्रकांतजी शिपाई आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मित्रांवरचं प्रेम काय असतं ते हे आम्ही सातत्यानं मनोज पाडेकर आणि सुमित ठाकूर यांच्या माध्यमातून बघत आहोत, कारण अगदी लहानपणापासून दोघे मित्र आहेत. आणि त्याचाच एक मित्र आपण पाहतोय आता मात्र बिझनेसमॅन झालेला आहे सुमित ठाकूर. आणि याचा सत्कार मी सुद्धा त्याच्या लाडक्या मित्रालाच करायला सांगतोय मनोज पाडेकर. आपल्या शुभस्ते या ठिकाणी सुमितजी ठाकूर यांचा या ठिकाणी यथोचित यथायोग्य सत्कार करायचा आहे, कारण मित्रांनो या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व आहे, आपला बिझनेस करत आहेत, परंतु प्रत्येक क्रीडा स्पर्धेला आपल्या माध्यमातून चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेली आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तर मी विनंती करतोय या ठिकाणी आदरणीय मनोजजी पाडेकर यांच्या शुभ हस्ते या सत्कार करायचा आहे. दोघांचा आपण विचार केला तर खरं तर अगदी लहानपणापासून चांगले मित्र आहेत, परंतु आज आपण पाहिलं तर एक आहे इंजिनियर आणि दुसरा आहे बिझनेसमॅन. चला घोटवडे संघ आपण का थांबला? बॅट्समन उतरले तरी आपण मैदानामध्ये प्रस्थान अजूनही केले नाहीयेत, लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो सुमितजी ठाकूर साहेबांसाठी, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व, आपल्या कार्याची सुरुवात आपण फार चांगली केलेली आहात. लगेचच मैदानामध्ये आपण जायचं आहे. या
संपूर्ण स्पर्धेसाठी खरं तर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत नितेश नरहरी आणि रवींद्र डोंबे मॅन फ्रॉम बोर्ली हे दोन्ही बोर्ली गावातील आहेत आणि खऱ्या अर्थानं या मोठ्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून 100% आणि एक जबाबदारीने ते आपली भूमिका पार पडत आहेत. कालच्या दिवसामध्ये चांगलं योगदान दिलं आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मास्टर कॅमेरावरती अर्थात फैजू आहे आणि नंतर जो साईड कॅमेरा आपण पाहतोय या साईड कॅमेरावरती अमन मुल्ला आहे. त्यानंतर आपला जो डिजिटल स्कोर आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय या डिजिटल स्कोरवरती सोहम सकपाळ हा आहे आणि जो आपण ऑपरेटर आहे तो अर्थात अब्दुल्ला. या चारही मेंबरचा मी या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीनं क्रीडा रसिकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. कारण काही रसिक प्रेक्षक मित्रांनो काही कारणास्तव आपल्या या मॅचला येऊ शकत नाही आहे, परंतु घर बसल्या त्यांना सुद्धा या सामन्याचा मनोमरातपणे आनंद लुटण्यासाठी ते मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर बऱ्याचशा ज्या टेनिस क्रिकेटमध्ये ॲडव्हान्स टेक्निक आहेत त्या आम्ही या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच यूट्यूब. कारण आपण 1990 किंवा 1980चा विचार केला तर अशा प्रकारच्या ज्या सुविधा किंवा अशा प्रकारच्या फॅसिलिटीज त्यावेळेला नव्हत्या, परंतु आज आपण पाहतोय मित्रांनो आपल्या अलिबाग तालुक्यामधला जो खेळाडू आहे हा संपूर्ण जगभर दिसतोय आणि याचं प्रमुख कारण ते म्हणजेच यूट्यूब. या यूट्यूबच्या नावाने मित्रांनो बऱ्याच टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूंना फलंदाजांना गोलंदाजांना चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे आणि काही मित्रांनो जे आता खेळाडू आहेत कोणताही नोकरी धंदा न करता फक्त क्रिकेट आणि क्रिकेट खेळत आहेत आणि आपण पाहतोय मोठमोठ्या ज्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा असतात त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं चांगलं योगदान देण्याचं काम करत असतात. तर या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर कालच्या दिवसामध्ये नाव वासाची राहून केली होती त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. या सामन्यासाठी आपण पाहतोय लक्षात घ्या या ठिकाणी जितेंद्र दात्याकडून एक सूचना आलेली आहे. सर्व जे खानाव गावातील ग्रामस्थ आणि स्वयंसेवक आहेत फक्त स्वयंसेवक या ठिकाणी आपण समोर यायचं आहे. सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर जी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे जे चषक पाहतोय ही चषक सुद्धा आम्हाला मित्रांनो दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आलेली आहे. त्यापैकी जे आपण प्रथम क्रमांकाचं जे चषक पाहतोय हे आदरणीय समीरजी भगत SS सोल्युशनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आलेले आहे. त्यांचं या मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. आणि दुसरं जे आपण या ठिकाणी पाहतोय अर्थात द्वितीय क्रमांकाचे चषक आहे हे कैलासवासी मधुकर बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मेघराज मनोज पाटील यांच्या माध्यमातून आलेले आहे. या मंडळांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. नंतर तृतीय आणि चतुर्थचे क्रमांकाचं जे आपण बहारदार चषक पाहतोय हे सन्मान्य अनंत गोंदले फाउंडेशन व नवतरुण खानाव यांच्या माध्यमातून आलेले आहेत. या सर्व दानशूर व्यक्तींचा मी आभार व्यक्त करतोय. तदनंतर या ठिकाणी आपण जे मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज जे आपण सन्मानचिन्ह पाहतोय चषक पाहतोय ही चषक कुमारी मृण्मयी विकास पाटील व कुमार विनीत महेश थळे यांच्या माध्यमातून आलेले त्यांचा सुद्धा या मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर आपण पाहतो मित्रांनो या ठिकाणी ज्या सामनावीराच्या आपण ट्रॉफ्या पाहतोय या सामनावीराच्या ट्रॉफीज सन्माननीय मोहनजी टोपले हे सुद्धा एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. कुठल्याही क्रीडा स्पर्धेला आपल्या माध्यमातून मग स्पोर्ट्स सायकल देणं असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या ज्या वस्तू असतात या यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी या स्पर्धेत सुद्धा सामनावीराचे जे आपण चषक पाहतोय ही सन्माननीय मोहनजी टोपले आदित्य ग्रुप खानाव यांच्या माध्यमातून आलेले आहेत. रस्त्यावरती 5809 ही जी बाईक आहे ती मात्र साईडला घ्यायची आहे. 5809 आपण वयात मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना घोटवडे संघानं निर्धारित 4 षटकामध्ये 41 धावा पूर्ण केल्या तर 42 धावांचं टार्गेट आहे आणि ते पूर्ण करत असताना षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. आपण पाहिलं तर गोलंदाज अनुजच्या माध्यमातून हे पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या 2 चेंडूमागे 3 धावा मात्र खर्च केल्यात. जिंकायचं असेल तर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 42 धावांची गरज आहे आणि या धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी दोनही फलंदाजांचा विचार केला तर प्रशांत मोहरे जो क्रूलपुरताच मर्यादित नाहीये तर तदनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्याने खेळत असतो आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅटचे एज घेऊन चेंडू सरळ जातोय स्लिप ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत 4 धावा ह्या धावफलकावरती आलेल्या आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी आता मात्र क्रिकेटचा माहोल झालेला आहे. आता या
ग्रामीण क्रिकेटची संघ संपल्यानंतर नक्कीच आपल्याला IPL फॉर्मॅट जो आहे तो मात्र सुरू होणार आहे. ज्या 8ही संघांचे संघ मालक आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करत आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला एक क्लासिकल फटका, दर्जेदार फटका, चेंडू जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. हा येतोय इन्फ्रा मार्केट चौकार. जय हनुमान घोडवडे संघाचा अनुज आपण पाहतोय या ठिकाणी. या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आता मात्र चांगला कमबॅक, बॅटची अवसाडेश, आणि आता मात्र पाहिलं तर गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फलंदाज प्रसाद हा मात्र बाद होऊन तंबूत परततोय. कमॉन डीजे. हॅलो, लक्षात घ्या मी या ठिकाणी तिसऱ्यांदा अनाउन्समेंट करतोय. जो मैदानाच्या उजव्या बाजूला जो आपण महिला वर्गासाठी जो मंडप आहे त्या ठिकाणी पुरुष वर्ग बसलेला आहे. मी कृपया विनंती करतोय आपण त्यातून बाहेर व्हायचं आहे, कारण ती महिलांसाठी ती जागा आरक्षित आहे. प्लीज तिथे खुर्च्या सुद्धा ठेवायच्या आहेत, खुर्च्या उचलायच्या नाही आहेत. प्लीज प्लीज, आपण सर्व या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात, परंतु त्या ठिकाणी जो मंडप आहे तो मंडप या ठिकाणी 8 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हॅलो, मी विनंती करतोय रोडवरती ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांनी लगेच बाईक आपल्या साईडला करायच्या आहेत, कारण या ठिकाणी मान्यवर मंडळी येत आहेत. आपण पाहिलं तर फोर व्हीलर आपण मैदानाच्या दिशेने येत आहेत. मॅच सुरू करायची आहे. या ठिकाणी आपण वयात मैदानाच्या दिशेनं गोलंदाज अनुजचं षटक चालू आहे. या चेंडूवरती चांगला फटका, परंतु चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे झेल खाली, आणि आता मात्र एक महत्वपूर्ण फलंदाज प्रसाद गोंधळी बॅक टू दी पवलियन. कमॉन डीजे.
तर या ठिकाणी मी विनंती करतोय आपण 5 मिनिटे सामना थांबवायचा आहे, कारण या ठिकाणी आपण फटाक्यांच्या आतषबाजीनं या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळींचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मंडळाच्या वतीनं प्रथमतः आभार व्यक्त करतोय आणि स्वागत सुद्धा करतोय. या स्पर्धेत आपण पाहिलं तर सर्व दिग्गज मान्यवर स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं पुनश्च या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय, कारण एक मोठी स्पर्धा श्री अनंत गोंदली फाउंडेशन व नवतरुण स्पोर्ट क्लब खानावच्या यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य नाईक ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय 2022. प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 70,000, तृतीय क्रमांक 40,000 आणि चतुर्थ क्रमांक 40,000 अशा आपण पाहतोय. तब्बल 3 लाखाची स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी जर पाहिलं ना तर नक्कीच या ठिकाणी कौतुक करेन आपल्या सर्वांचे लाडके आपले सर्वांचे लाडके मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी त्यांच्या समवेत सर्व पदाधिकारी या ठिकाणी सौ श्रद्धाताई ठाकूर, ॲडव्होकेट महेशजी ठाकूर त्यांच्या समवेत सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. तदनंतर त्यांच्या समवेत सन्मान्य सुरेशजी म्हात्रे, संतोषजी निगडे साहेब, तसेच या ठिकाणी सन्मान्य सुनीलजी पत्रे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. थळ सरपंच सन्माननीय सुनीलजी पत्रे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आभार. तसेच ॲडव्होकेट कौस्तुभ पुनकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. तदनंतर सन्माननीय हर्षलजी पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी वडखलचे पंचायत समिती सदस्य सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचेच मित्र आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय, कारण आपल्या अनंत गुले साहेबांवरती असलेलं प्रेम आणि आपल्या दादावरती असलेलं प्रेम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. कारण या एरियामध्ये सर्व दिग्गज मान्यवर मी सांगू इच्छितो की या एरियामध्ये जे स्थानिक खेळाडू आहेत त्या स्थानिक खेळाडूंना अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. कारण अलिबागसारख्या क्रीडा भवनमध्ये जाऊन त्या ठिकाणी इकडले जे स्थानिक खेळाडू आहेत ते मॅच पाहत असतात, परंतु त्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. आणि या ठिकाणी जितेंद्र दारेकडून एक संकल्पना मांडली की आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या मॅचेस झाल्या पाहिजे. आणि आज आपण पाहतोय आपल्या पंचक्रोशीमध्ये पहिलीच रणजी क्रिकेट स्पर्धा कोणाच्या माध्यमातून झाली ते मात्र एकमेव या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अनंत गुले साहेब. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सर्वांनी, कारण एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मात्र उपलब्ध करून दिला आणि तब्बल 6वं पर्व हे या ठिकाणी सुरू आहे. मी नेहमीच म्हणत असतो व्यक्ती आणि व्यक्तिमत्व मध्ये भरपूर फरक आहे. व्यक्ती आज न उद्या या जगातून जाणारे असते, परंतु व्यक्तिमत्व हे तसंच टिकून राहतं आणि तीच व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहतोय. त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र आपण पाहतोय जितेंद्र दादा यांचा या मैदानाचा जनक म्हणून नक्कीच त्याला आम्ही नेहमीच म्हणत असतो, कारण या मैदानामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 6 पर्व झालेली आहेत.
पहिल्या पर्वापासून 6व्या पर्वामध्ये या मैदानामध्ये काही ना काहीतरी चेंज केलेले आहेत. मग लेवलिंग असेल किंवा लॉनचं काम असेल किंवा रसिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असेल किंवा सुंदर असं हे व्यासपीठ, हे परमनंट व्यासपीठ असेल, अशा विविध गोष्टींचा या ठिकाणी आपण पाहतोय अप्पांच्या माध्यमातून आणि जितेंद्र दादाच्या माध्यमातून झालेलं आहेत. आणि आज आपण पाहतोय स्पर्धा कशी सुशोभित करता येईल, या स्पर्धेला कशी एक उंच भरारी घेता येईल, या अनुषंगाने मात्र प्रयत्न करत आहेत. आपण सामन्याकडे वळूया. जिंकण्यासाठी येणाऱ्या 15 चेंडूमागे 28 धाब्यांची गरज आहे. हे मॅचमध्ये काय होणार आहे जर पाहिलं ना, तर VCN कुर्ल विरुद्ध जे हनुमान गोटवडे दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत, तितकेच तुल्यबल्य आहेत. कृपया तुम्हाला या ठिकाणी अंतिम सूचना करतोय, जे मंडपाच्या उजव्या बाजूला जे सर्व बसलेले आहेत मंडपामध्ये पुरुष वर्ग, त्यांना विनंती करतोय की जो मंडप आहे तो फक्त महिलांसाठी आरक्षित आहे, तर प्लीज प्लीज तिथून पुरुष वर्गाने उठायचं आहे आणि खुर्च्या मात्र रिकाम्या करायच्या आहेत, विनंती असेल. या मैदानाचं आपण पाहिलं तर मैदानाच्या सभोवताली सर्व दिग्गज माधवांची बॅनर आपण पाहतोय. तसेच क्रीडा रसिकांना बसण्यासाठी सुंदर अशी आसन व्यवस्था. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना, तर या ठिकाणी आणि मित्रांनो, आमच्या या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्यांचं नाव नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून सर्वत्र झालेले आहे, असे आदरणीय सुनीलजी थळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षीच एक मोठी स्पर्धा ही मुंबईमध्ये बघितली होती. त्या स्पर्धेमध्ये जे आपल्या महाराष्ट्रामधील चमचमते सितारे आहेत, जे नामांकित खेळाडू आहेत, मग उस्मान पटेल असेल, आकाश तारेकर असेल किंवा त्याच वेळेला योगेश पेंडकर असेल, आपलं पंकज जाधव असेल, असे जे मोठमोठे खेळाडू असे त्या स्पर्धेला उपस्थित राहिले होते. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा ही त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. श्री स्वामी समर्थ युथ फाउंडेशन दिंडोशी गोरगावचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनीलजी थळे साहेब, कला दिग्दर्शक बॉलिवूड चित्रपट, यांच्या माध्यमातून मागच्या वर्षीच प्रथमच ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबई उपनगरामध्ये नाईट मॅचेस भरवल्या होत्या. आणि त्या स्पर्धेमध्ये कृष्णा सातपुते असेल, उस्मान पटेल असेल, आकाश तारेकर असेल, अशा मोठमोठे जे दिग्गज खेळाडू आहेत, नामांकित आहेत, या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तर सर्व आपल्या इकडले जे संघ आहेत त्यांना एक सुवर्ण संधी आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. ही स्पर्धा स्वर्गीय हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मरणार्थ ठेवली आहे. आणि खरं अर्थानं या स्पर्धेचं आपण प्रथम क्रमांकाचं जर बक्षीस पाहिलं तर तब्बल 2 लाख रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 1 लाख आणि आकर्षक चषक असं या स्पर्धेचं बक्षीस स्वरूप आहे. तर नक्कीच आपल्या विभागामधील, आपल्या पंचक्रोशीमधील ज्या ज्या संघांना सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊ शकता. मी प्रथमतः या ठिकाणी पुन्हाच आदरणीय सुनीलजी थळे साहेब आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतात. आणि प्रथमतः या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा या ठिकाणी जे संघ आहेत त्यांना तिकडे खेळण्याची संधी देतात, त्याबद्दल नक्की तुमचे मी आभार व्यक्त करतोय. कारण आपल्याकडला जो स्थानिक खेळाडू आहे हा रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस व्हावा या अनुषंगानं त्यांचा हेतू आहे. आणि नक्कीच तुमचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. कारण स्पर्धा कोणती असो त्यासाठी फार मेहनत लागते. जरी दिसायला सोपे असते परंतु त्याच्या मागची जी मेहनत असते ना ती फार महत्त्वाची असते. आणि आपण पाहतोय आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांचं नाव खरं तर आहेच मुंबईमध्ये, परंतु त्याच वेळेला क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा सर्व संघांना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं सुनील थळे साहेबांच्या माध्यमातून होत असतात. आणि आम्हाला अभिमान आहे की आपण आमच्या गावचे रहिवासी आहात आणि मुंबईसारख्या ठिकाणी एवढी मोठी स्पर्धा घेताय. नक्कीच आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. गेल्या वर्षी सुद्धा तुमची स्पर्धा मी पाहिली होती यूट्यूबच्या माध्यमातून. अगदी भरघोस प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळाला होता. अर्थात समालोचकाच्या भूमिकेत मग चंदू शेट्टी सर असतील किंवा कुणालजी दाते सर असतील किंवा हरीश पांड्या असतील, असे व्हॉइस ऑफ इंडिया ज्यांना म्हणतात असे हरीश पांड्या हे सुद्धा त्या स्पर्धेला होते. आणि ही सर्व मंडळी गोळा करणं फार कठीण असतं बरं का, परंतु ते आपण करून दाखवलं हे फार महत्त्वाचं आहे. आणि कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून तब्बल 70,000
क्रीडा रसिकाने ही स्पर्धा वॉच केलेली आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर चांगला प्रतिसाद क्रीडा रसिकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ठिकाणी 21 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आपण वळत मैदानाच्या दिशेनं 22 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. पाहिलं तर गोलंदाज मनीष याच्या माध्यमातून हे षटक मार्गस्थ आहे. 20 धावेची अजूनही गरज आहे. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. या मॅच मध्ये काय होणार, ही चित्तथरारक अशी मॅच. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर बॅटिंग करणारा संघ नक्कीच चांगला संघ आहे, परंतु त्याच वेळेला घोटवडे संघाकडनं या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. परंतु नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 24 धावा. आणि पंचांना विनंती असेल, फलंदाज खेळपट्टीवरती धावत आहे, तुमच्या निदर्शना आल्यास तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता, कारण स्पर्धा मोठी आहे, त्याचे नियम सुद्धा तितके स्ट्रिक्ट आहेत. फलंदाजांना विनंती आहे, आपण खेळपट्टीवरनं धावायचं नाही, साईडवरून धाव घ्यायची आहे. तर समीकरण आपण पाहिलं तर आता येणारे 10 चेंडूने जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय मनीष षटक मार्गस्थ आहे. या मॅच मध्ये काय होणार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु पंचांच्या माध्यमातून येतोय स्वर चेंडूचा इशारा. एक एक धाव फार महत्वाची असते. मी नेहमीच उदाहरण देत असतो मित्रांनो, राजकारणामधलं एक मत, क्रिकेटमधली एक धाव आणि परीक्षेमधला एक गुण, याचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा त्यामध्ये आपण पराभूत होतो. या ठिकाणी एक एक धाव जर आपण असे अतिरिक्त खर्च केल्यात ना तर कदाचित आपल्याला पराभवाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. घोटवडे संघाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल, प्रत्येक धाव सेव्ह करायची आहे, कारण समोरचा संघ आहे तो VCN कुरुल संघ आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची अवसाडे, चेंडू शॉर्ट मध्ये आणि या चेंडूवरती मात्र सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 26 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. बॅट्समन आपण पाहतोय या ठिकाणी चांगली बॅटिंग करत आहे. रुपेश आणि आकाश याच्या माध्यमातून बॅटिंग करत आहेत. समीकरण पाहिलं तर आता येणारे 9 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. क्षेत्र कोणतंही असं मित्रांनो, राजकीय क्षेत्र असू द्या किंवा सामाजिक क्षेत्र असू द्या, कठीण प्रसंगामध्ये जो चांगला खेळ करतो ना तो खऱ्या अर्थानं नामांकित होत असतो. ती संधी आता मात्र या दोनही फलंदाजांकडे आहे. जर जिंकायचं असेल तर आता संयमी खेळ करावा लागेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडू गॅलरी मध्ये फक्त एक धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 27 धावा, 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट्स मात्र गमावलेले आहेत VCN कुरुल संघानं. येणारे 8 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये काय होणार, प्रेडिक्शन लावणं नक्कीच कठीण होऊन जाणार आहे, कारण दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, पण तो बॅटची टॉप एज आपण घेतले आणि जबरदस्त झेल, अविस्मरणीय झेल, फंटॅस्टिक झेल. कम ऑन डीजे. सात चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. शेवटल्या क्षणापर्यंत ही मॅच कोणाच्या बाजूने जिंकणार आहे. वळत मध्याच्या दिशेने या ठिकाणी मॅच सुरू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि जबरदस्त झेल, काय झेल पकडलाय, अविस्मरणीय. कम ऑन डीजे. महत्वाचे घटक अर्थात
आवास ग्रामपंचायतमधील माजी क्रिकेटपटू नाना डेरिंग हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना मी विनंती करतोय आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आता मात्र मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 15 धावा विकास दाने विकास दादा आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये क्रिकेटने रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. या मॅच मध्ये आता पाहिलं तर हे षटक फार महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर या एरियामध्ये प्रथमच 3 लाखाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जर टिकून ठेवायचं असेल ना तर दोन्ही संघांना आता मात्र चांगली कामगिरी करावं लागेल. रसिक प्रेक्षक आपण पाहतोय मैदानाच्या सभोवताली तुडुंब गर्दी केलेली आहे आणि त्याच वेळेला आमच्या व्यासपीठावरती सर्व जे दिग्गज व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय कारण जो क्रिकेटचा माहोल आहे तो खऱ्या अर्थानं आता मात्र आपण या मैदानामध्ये पाहू शकाल. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. सामने मात्र फास्ट घ्यायचे आहेत. पंचांना विनंती आहे थोडासा वेळ जास्त खर्च होतोय. तर येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर मित्रांनो आता मात्र आपल्याला अंदाज लावणं किंवा प्रेडिक्शन लावणं फार कठीण होऊन जाणार आहे. येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज गोलंदाज आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण षटक आहे ते म्हणजेच भावेश. मॅच फार स्लो होते. पंचांना सूचना देतो की फास्ट घ्यायची आहे. तर भावेश येतोय अंतिम षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी अजूनही तैनात आहे तो म्हणजेच यशकडे संपूर्ण जबाबदारी असणार आहे. लेफ्ट हँड फलंदाज आहे. वयाने जरी लहान असला तर त्याच्यामध्ये सुद्धा एक दर्जेदार आणि क्लासिकल क्रिकेट आहे. तो क्रिकेट मात्र दाखवावा लागेल. कारण असं म्हटलं जातं की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळाला प्रत्येक संधीचं सोनं करा आणि ते सोनं मात्र करावं लागेल. 3 लाखाची स्पर्धा. प्रथम क्रमांक आपण पाहिलं तर 1,50,000, द्वितीय क्रमांक 70,000, तृतीय क्रमांक 40,000 आणि चतुर्थ क्रमांक 40 अशी 3 लाखाची ही स्पर्धा. आणि आपण पाहिलं तर नक्कीच प्रत्येक संघ या ठिकाणी संघर्ष करतोय. पहिल्याच चेंडू या ठिकाणी भरपूर उंच मारलेला आहे आणि स्वतः भावेश आहे. फलंदाज यश बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. कारण तुमच्या माध्यमातून आयोजन कितीही चांगलं असलं तरी पण सामना जिवंत ठेवण्याचं जे काम आहे ना ते समालोचक करत असतो आणि नेहमीच आम्हाला ते प्रोत्साहित करत असतात, प्रेरित करत असतात. आणि आज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच आपण आपल्या येण्याने आम्ही प्रेरित झालो, प्रोत्साहित झालेलो आहोत. येणारे आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. ग्रामीण क्रिकेटमधील आपण पाहिलं तर हे दोनही संघ आहे. एक आहे तो म्हणजेच विपुल केबल नेटवर्क कुरुल, दुसरा आहे जय हनुमान घोटवडे. दोनही संघ आपल्या गावासाठी आपल्या सर्व खेळाडूंसाठी पाहतोय संघर्ष करत आहेत. पुढील फेरीसाठी कसं पात्र होता येईल किंवा त्याच वेळेला चांगला क्रिकेट कशा पद्धतीने दाखवता येईल या अनुषंगाने प्रयत्न करत आहेत. येणारे 5 चेंडू आणि 15 धावेची गरज. सर्व आपण पाहतो या ठिकाणी नामांकित खेळाडू आहेत. हे मात्र येण्यास सुरुवात झालेली आहे. मग त्यामध्ये रोहा एक्सप्रेस सलमान सिद्दीक असेल, मुस्तकी मुकादम असेल, ओमकार हरपार असेल, त्यानंतर असे बरेचसे जे नामांकित खेळाडू आहेत ते आता मात्र मैदानावरती यायला सुरुवात झालेली आहे. यावेळेला चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि झेल मात्र सुटलेला आहे. अशा पद्धतीला विकासदादा जर असे झेल सुटले तर कदाचित आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. कारण प्रत्येक झेल फार महत्त्वाचा असतो. आम्ही नेहमी एक उदाहरण देत असतो. ज्या रोहित शर्माला सिलेक्ट आपण समीकरण बघितलं तर विकास पाटील मला सांगत आहेत येणारे 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. या मॅच मध्ये काय होणार आहे? स्ट्रायकिंग एंड फलंदाज आपण पाहतोय प्रसाद. यावेळेला चांगला फटका चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि आता मात्र येतोय हा संजीवनी षटकार, इम्प्रा मार्केट षटकार. कमॉन डीजे.
म्हणतात ना मित्रांनो, ऑलवेज एव्हरी प्रेडिक्शन इज अ फेल. क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज आणि तसंच पाहायला मिळते. कारण आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 3 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, हा मात्र नियम आहे या स्पर्धेचा. त्याच्यामुळे 3 चेंडू मागे 7 धावा आपल्याला कंपल्सरी करावंच लागेल. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद आपण पाहतोय या मॅचमध्ये रंग भरण्याचं काम करतोय. या मॅचमध्ये काही अंशी वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. येणारे 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. यावेळेला बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं ना तर या ठिकाणी चांगला अंदाज पाहायला मिळते. प्रसादचा चेंडू येतोय, 16 धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या 36 लागते धावफलकावरती. प्रसाद पाटील जो स्ट्रायकिंग एंडला ना, विकास दादा 4 चेंडू मागे 4 षटकांची गरज असताना 4 षटकार मारलेले आहेत, तोच फलंदाज आहे. यावेळेला मात्र गुडलेन स्पॉट होणार चेंडू थोडासा आतल्या दिशेने जातोय आणि काही अंशी आपण पाहिलं तर घोटवडे संघाने सुद्धा पुन्हा वापसी केलेली आहे. या मॅच मध्ये पाहिलं तर एक डाव तुझा तर एक डाव माझा. कधी सामना कुरुल संघाकडे जातोय, कधी सामना घोटवडे संघाकडे जातोय. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र 6 धावेची गरज. हा मात्र चांगला फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र प्रसाद जातोय बॅक टू दी पवलियन. कम ऑन डीजे. एक चेंडू आणि 6 धावेची गरज असताना मित्रांनो, इंटरनॅशनल मध्ये मला अजूनही तो सामना आठवतोय. सामना होता इंडिया विरुद्ध बांगलादेश आणि शेवटला एक चेंडू मागे 5 धावेची गरज असताना दिनेश कार्तिक याने तो षटकार लगावलेला आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी सन्मान्य श्रीधरजी भोपे साहेब आणि त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते सन्मान्य सुरेंद्रजी म्हात्रे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांना मी विनंती करतोय, कारण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. तदनंतर मित्रांनो, रोहित शर्मा जी मॅच होती भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक चेंडू मागे 6 धावांची गरज असताना तो षटकार लगावला होता. तर आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मित्रांनो अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. एक चेंडू मागे 6 धावांची गरज असताना षटकार लगावलेले आहेत. तर ते या ठिकाणी परत होणार का? एक चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. आपण पाहतोय स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल, एक चेंडू आणि 6 धावा. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी जे हनुमान घोटवडे संघ ठरतोय विजयी. एकदा सामना जर आवडला असेल ना तर रसिक प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि कलाक्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे असे आमचे सर्वांचे लाडके रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस आदरणीय महेंद्रजी घरत साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य अनंत गुंदे साहेब आपल्या शुभास्ते या ठिकाणी हॅलो सन्मान्य महेंद्रजी घरत यांचा सत्कार करायचा आहे.